यापूर्वी जे ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं होतं त्या इलेक्शनमध्ये 16-0 असा यांचा निकाल लागला होता। त्याचाच उपयोग घेऊन हे 16-0 यांना, कारण की विरोधक कोणी राहिले नाही गावामध्ये आता नवीन पाईपलाईन झाली, त्या पाईपलाईनला संपूर्ण गावामध्ये ज्या गावामध्ये पाईपलाईन नवीन झाली त्या गावामध्ये त्यांच्यावर नंतर बेड मारण्यात आलेले आहे। आमच्या गावात पाईपलाईन झाली त्यानंतर त्याच्यावर काहीही करण्यात आलेलं नाही। त्याच पाईपलाईनमुळे गावामध्ये चिखल जास्त झालेला आहे, त्यामुळे सगळे रस्ते जे आहेत सगळे खराब झालेले आहेत। अंडरग्राऊंड नालीचा प्रश्न असो, त्यांचं लिकेज जर काढायला 2-2 फोन लावले तरी पण कोणीही यायला तयार नाही। त्यानंतर फोन लावला कोणी फोनही उचलीत नाही, आणि त्यांना जर बोलण्याची तयारी केली, आम्ही मीटिंग जर ठरवली सरपंच सुद्धा यायला तयार नाही। गावामध्ये आमच्या गल्लीमध्ये सावता मंदिरापाशी 7 वर्षापासून पाणी नाही जलस्वराज्याचं, तर त्या पाण्याचा आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला पण कोणीही तयार नाही। सगळे जे आहेत 16-0 झाल्यामुळे सगळे मिलजुलेपणा विरोधक राहिल्यामुळे त्याला माहिती कोणीच काम करत नाही। तेरी चूक मेरी चूक अशा प्रकारचा कार्यक्रम या टाकळी कुंभकर्ण गावामध्ये चालू आहे।